महाबळेश्वर जवळ नावली गावामध्ये जमीन खचलेली आहे। घरं रस्त्यांना तडे पडलेले आहेत आणि त्यामुळेच ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगतायत। प्रशासनाची टीम गावामध्ये दाखल झालेली आहे। 3 कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय। साताऱ्याच्या महाबळेश्वर जवळील नावली गावामध्ये भूस्खलनाचं संकट निर्माण झालंय। मुसळधार पावसामुळे नावली गावातील रस्ता, शेतजमीन, घरं खचलेली आहेत। रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या असून गावातील पाण्याच्या टाकीलाही धोका निर्माण झालाय। त्यामुळे नावली ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायेखाली आहेत। दरम्यान आता प्रशासनाची टीम गावामध्ये दाखल झाली असून 3 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे। संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला जमिनीला किरकोळ भेगा पडू लागल्या, मात्र पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर या भेगा मोठ्या होत गेल्यात आणि काही ठिकाणी जमीनच खचू लागलेली आहे। घरांच्या भिंतींना तडे गेल्यानं अनेक कुटुंबांनी भीतीपोटी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे। रात्रीच्या वेळी मोठे आवाज येत असल्यानं झोपही लागत नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। कालपासून खूप पाऊस पडतोय आमच्याकडे आणि सकाळी भूस्खलन पण झालं इथं। आम्हाला असं सकाळी पहाटे मोठा आवाज झाला म्हणून आम्ही बाहेर आलो आणि आमच्या घराच्या जवळच आहे, त्यामुळं आम्हाला दिसलं की खूप मोठं भूस्खलन झालंय। पाण्याची टाकी वगैरे, पाईप वगैरे तुटलेत आणि रस्ता पण नाही आम्हाला जायला वरती। पाण्याची टाकी जात आम्ही पूर्ण पाणी बंदच केलेलं आहे, पण शक्यतो ती पडू शकते आणि गाव जवळजवळ आमचा 150 ते 200 लोकसंख्या आहे आणि गावाला अत्यंत दोन्ही चारही साईडनं धोका आहे, कारण खालून काढा पडत आलेला आहे, वरून बी काढा पडला। आम्ही 2-4 वर्ष जवळ अतिवृष्टी झाली, तिथपासून आम्ही शासनाला विनवणी करतो की आम्हाला कुठेतरी पुनर्वसन करा। फॉरेस्ट जागा देत नसेल तर आमचे गायरान म्हणून वरती आमच्याच गावचं आहे ते आम्हाला मिळून द्यावं। आज रोजी जागेवर असलेला मलबा हा हटवण्याचं काम चालू आहे। त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार इथं आल्यानंतर संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आहे। पाण्याच्या टाकी हीच स्ट्रक्चरल ऑडिट करून ग्रामीण पाणी पुरवठ्याची जी टाकी आहे तिच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून ती टाकीबाबत निर्णय संबंधित विभाग घेणार आहे। तसंच याबाबत 3 कुटुंब ही स्थलांतरित करण्यात आलेली आहेत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून।